वडेट्टीवारांना कुत्र चावल्यासारखं होत आहे अशी खोचक टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। ओबीसींची वाट लावून नवीन अध्यादेश काढून देणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं। त्याला जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर देत समाचार घेतला। भुजबळ आणि वडेट्टीवार हे शेपूट नसल्यासारखं बोलतात, जेव्हा राहुल गांधी सांगतात तेव्हाच वडेट्टीवार बोलतात असं जरांगे यांनी म्हटलंय। दोघं असले जिथं शेपट नसलेले असल्यासारखं बोलायचं। कधीतरी लाज राखली पाहिजे त्यांनी, त्या पदाची तरी, स्वतःची तर नसनच त्यांना, पदाची तरी राखली पाहिजे। आणि वडेट्टीवार साहेबांनी त्या भंगाऱ्याचं ऐकून त्यासारखं नाही बोलायला पाहिजे। विरोधी पक्षनेता विचारानं चांगला असला पाहिजे, सगळ्या जनतेचा असला पाहिजे। त्याचं ऐकून कायला बोलतो? ते तर व्हायलाच गेलेले पहिलेच, त्याला काय दुसरं काय काम आहे? त्याला राहून राहून कुत्रं चावल्यासारखं होतं त्या वडेट्टीवारला। एकदा नीट बोलतो, एकदा मराठ्यांच्या बाजून बोलतो, एकदा विरोधात बोलतो। तसं कुत्रं चावल्यासारखं बोललेलं चांगलं नाही, ते राजकीय करिअरला पण नाही आणि एक माणुसकी म्हणून सुद्धा नाही, काढून देणार नाही, काय नाही। तो तुला ज्यावेळेस राहुल गांधी सांगेल त्यावेळेसच बोलतो, तू मध्ये बोलत नाही। कारण तुला काय, राहुल गांधी साहेबांनी याच्यासाठी तुला विरोधी पक्षनेता बनवलेला नाही आहे, एका जातीकडून वाढण्यासाठी। तो विरोधी पक्षनेता म्हणजे हे महाराष्ट्रातल्या जनतेचं हक्काचं व्यासपीठ, त्या हक्काच्या व्यासपीठानं कधी एका जातीकडून वाढायला नाही पाहिजे। म्हणजे बहुतेक त्यांनी सुद्धा एक त्याचा स्वतःचा पक्ष संपवण्याची, सुपडा साफ करण्याची भूमिका घेतली वाटतं। कारण राहुल गांधी साहेबांनी सांगितलं वाटतं त्याला, तू बोलत जा, बिनधास्त बोलतो, मराठ्यांचं पुरं वाटोळं झालं पाहिजे महाराष्ट्रात, तो बोलत राहा, त्यासाठी तुला विरोधी पक्षनेता केलेलं आहे, तू बोल, तू फक्त ओबीसींचाच विरोधी पक्षनेता आहे, बोल तू।